हे मित्रांनो आता शर्मा यांच्या घरून रेस्क्यू केलेलं नागाचं छोटंसं पिल्लू नेटकत। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे खटकेश्वर नगरमध्ये आकाश शर्मा यांच्या घरी। यांच्या घरात एक सापाचं पिल्लू निघालं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार नागाचं आहे, बघूयात कुठलं आहे। हो, आडवास हो बघू शकता मित्रांनो, इथं अतिशय छोटंसं एक नागाचं पिल्लू आहे। पकड बाहेर जातो दारात आला पाटी फणी काहीच नाही करतो। खोलावर ते भरणे द्या। बघू शकता मित्रांनो, अतिशय छोटंसं असलेलं नागाचं पिल्लू। लोकांना हा एक गैरसमज आहे की पिल्लू आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण जे विषारी सापांची जी पिल्लं आहेत ती अंड्यातून बाहेर निघाल्यापासूनच तेवढी विषारी असतात। ते मध्ये येताना कुठून दिसतं तुम्हाला? घरात आता आपले ते पायपुसणी आहे ना, घरात पायपुसणी कशी होता म्हणजे आता हा म्हणतोय की मागच्या आठवड्यात पण दिसला म्हणून। मागच्या आठवड्यात दिसला होता। आम्ही काय केलं ते बेसिंगच्या तिथे कपडा खोचून दिला होता। पण आता हे एका आठवड्याचं वाटत नाही पिल्लू। मागच्या आठवड्यात पण पाहिलं होतं आम्ही। सुंदर स्पेक्टॅकल मार्क आहे त्याच्यात। इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, भारतीय नाग, छोटंसं पिल्लू। हे आता इथं अजून असायचे चान्सेस आहेत, कारण हे काही फार जास्त मोठं नाही आहे। फार तर फार एक अंदाज असा वाटतोय की 5-6 दिवसाचा असेल जास्तीत जास्त। आता त्याला 10चा आकडा म्हणतो आपण। असं यू शेप चष्म्याच्या आकाराचा मार्क असतो त्याच्यावर। दिसायला छान सुंदर, जेवढे सुंदर तेवढे घातक। छोटी आहे का बरणी एखादी? छोटी बरणी, एवढी मोठी नको, छोटी आहे। पाळायचं का? मागच्या सोमवारी झाला होता तो, पण ते बेसिंगच्या नळीत गेला। आजही सोमवारी आजच दिसला। काळजी घ्या, विषारी नाग आहे ना तो, लगेच फणी काढले। हो, एवढं छोटे असलं उपचार जर झाला तर काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे तुम्ही जर लगेच दवाखान्यात गेलात तर 100% जीव असतो। सगळेच साप चावल्यावर लगेच जीव जातो माणसाचा असं नाही। आता अर्ध्याच्या वर तर बिनविषारीच आहे। ठीक आहे मित्रांनो, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू। लवकर त्याला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये जंगलात सोडण्यात येईल। थोडंसं काळजी घ्या। दरवाजाला रात्री त्यावेळेला तुम्ही बंद करता त्यावेळेला दरवाजाला कुठं फट राहणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या। कारण आता हे जे पिल्लं जे आहे, बाकीचे जे साप आहेत, हा पाऊस पडल्यानंतर घरात, आणि बाकी उंदीर हे त्यांचं खाद्य असल्यामुळे उंदीर त्यांना इझिली अवेलेबल होतं घरात। आमच्या इथे 3-4 मांजरीत आपले ते सर, मग काय प्रॉब्लेम? मग काय। ठीक आहे, धन्यवाद। हे आहेत काका ज्यांच्या घरात आपण आता पकडलाय। तुमचे वडील का? माझे हे आहेत आकाश शर्मा। ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद। हे मित्रांनो आता शर्मा यांच्या घरून रेस्क्यू केलेलं नागाचं छोटंसं पिल्लू नेटकच अंड्यातून बाहेर निघालेलं। जबरदस्त शाईन, एकदम ब्लॅक पट्टा आहे समोरचा। लहान असल्यापासूनच विषारी असणारे, खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात लहानपणी पिल्लं। अतिशय सुंदर स्पेक्टॅकल मार्क आहे त्याच्या हुडवर।
अंड्यातून बाहेर निघाल्यापासूनच तेवढेच विषारी असणार आहे. पण लोकांच्या डोक्यात हा गैरसमज आहे की लहान पिल्लू आहे त्यामुळे ते चावणार नाही किंवा विषारी नसेल किंवा त्याच्यामध्ये विष नसेल असं लोकांचं गैरसमज आहे. पण असं काही नसतं. अंड्यातून बाहेर निघाल्यापासूनच त्यांच्या ज्या विषग्रंथी ज्या आहेत, जी विषाची जी सॅक आहे, पिशवी जी आहे, ती विषाने भरलेली असते. आणि लहानपणी खूप जास्त चिडकेही असतात साप, फटकन चावून देतात. एकदम सुंदर स्पेक्टॅकल मार्क. न्यूरोटॉक्सिक वेनम असतं याचं, जी आपली मानवी शरीराची जी मज्जासंस्था जी आहे, नर्वस सिस्टम, त्यावर ह्या सापाचं विष अटॅक करतं. लहानपणी अजूनच सुंदर दिसतात सापाची पिल्लं. त्यातल्या त्यात नागाची जी पिल्लं आहेत ती खूपच जास्त सुंदर दिसतात फणा काढल्यामुळे. बघा कसा फुसफुस आवाज करतो एवढा लहान असला तरी. झाला नाही व्हिडिओ. अतिशय सुंदर असं पिल्लू. नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यासाठी आलेलो होता पण. अतिशय सुंदर. मागे मागे सरकतंय. फणा काढलेला आहे तरी. जायला तयार नाही ते. अरे जा. कट कर. दिलं मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.